नवापुरात रोकडिया हनुमान मंदिरात चोरी, दानपेटी फोडून अंदाजे 35 ते 40 हजारांची रक्कम लंपास. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शहराजवळील सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत वाकीपाडा गावाजवळ असलेल्या ग्रामदैवत रोकडिया हनुमान मंदिरात आज पहाटे चोरीची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्याने मंदिराचे कडिकोंडे तोडून आत प्रवेश करत दानपेटी फोडून अंदाजे 35 ते 40 हजारांची रक्कम लंपास केल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेली. सकाळी सुमारे 5 वाजता मंदिराची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी आल्यानंतर मंदिराचे तुटलेले कडिकोंडे दिसून आले. त्यांनी तात्काळ मंदिर विश्वस्तांना याबाबत कळवले. विश्वस्तांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीची संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतर नवापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे. ही घटना घडल्याने वाकीपाडा रेल्वे स्टेशन परिसर आणि हनुमानफळी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे संबंधित मंदिर हे गजबजलेल्या सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असूनही चोरट्याने इतक्या धाडसाने चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान मंदिर समितीने या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरट्याला लवकरात लवकर अटक करून चोरीस गेलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 5:30 बजे जो टेप चालू करने आता है उसका फ़ोन आया कि मंदिर के अंदर चोरी हुई है. सुबह में 5:30 बजे उसका फ़ोन आते से ही हमने इधर आके चेक किया. हम लोग सब कार्यकर्ता लोग आ गए इधर. उन्होंने आके सब चेक किया. चेक करते से तो देखा तो उसके अंदर तिजोरी तोड़ा हुआ है, ताला तोड़ा हुआ है, कुंडे तोड़ के उसके अंदर 30 से 40 हज़ार रुपये थे. तो 30 से 40 हज़ार रुपये लेके चले गया है. और पुलिस कंप्लेंट भी की है. पुलिस सोनोने सर भी आके गए हैं. उन्होंने बोला है कि भाई जैसे जितना जल्दी हो जाए उतना चोर को हम पकड़ेंगे. अभी तक कोई हमारे पास कोई है नहीं, इंक्वायरी है नहीं. ये जल्दी से जल्दी चोर पकड़े जावे ऐसे मैं अपील करता हूँ. मंदिरामध्ये चोरी झाली तर दुसऱ्या इतर याच्यामध्ये चोरी होऊ शकते ना. बाजूचा एरिया आहे, वाकीपाडा आहे, नवापल्ली आहे, हनुमान आहे, स्टेशनवरती आहे, तिकडे पण चोरी होऊ शकते. नॅशनल हायवेवर चोरी होऊ शकते. रात्रभर गाड्या चालतात इकडं. थोडी प्रशासनाने थोडी काळजी घ्यावा इकडं आणि काही इकडं हे करावं असं आमची विनंती आहे. जल्द चोराला पकडून आणि जेल बंद करावं.